नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृतच्या पुस्तकातील आत्मनेपदिया हा जो पद्यपाठ आहे, त्याचा अर्थ समजावून घेणार आहोत. त्याचं स्पष्टीकरण समजावून घेणार आहोत. पहिला जो श्लोक त्यांनी दिलेला आहे, तो श्लोक आधी आपण म्हणूया आणि मग त्याचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे. पहिला श्लोक काय आहे बघा. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात. आता या सुभाषितामध्ये काय अर्थ सांगितला आहे तो आपण समजावून घेऊया. सुभाषितकार या सुभाषितामध्ये आपल्याला म्हणतायत, देवी सरस्वतीला म्हणतायत की भारती या शब्दाचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो सरस्वती. सुभाषितकार म्हणतात, हे देवी सरस्वती, तुझा जो अपूर्व असा जो कोश आहे, खजिना आहे, अपूर्व याचा अर्थ अगदी अद्भुत, ज्याचं वर्णन करता येणार नाही असा. कोपी इथे बघा कह अधिक अपी असा संधी विग्रह आहे. इथे सुद्धा कोशोयम म्हणजे कोशः अधिक अयम. अयम म्हणजे हा, कोश म्हणजे खजिना, तव म्हणजे काय, तुझा. आता या ठिकाणी आपल्याला सुभाषितकार असं म्हणता आहेत की हे देवी सरस्वती, तुझा हा जो अतिशय अपूर्व असा खजिना आहे, तो काय करतो, त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्या खजिन्याचं. पण मुळात विद्यार्थी मित्रांनो, हा कोणता खजिना आहे तुमच्या लक्षात येत आहे का, की हा ज्ञानरूपी खजिना आहे, विद्यारूपी खजिना आहे. सुभाषितकार म्हणतात, हे देवी सरस्वती, तुझा हा विद्यारूपी ज्ञानरूपी जो खजिना आहे, तो खरोखरच अपूर्व आहे, अवर्णनीय आहे. का बरं सुभाषितकार असं म्हणतायत? कारण दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय, व्ययतो वृद्धी मायाती. व्यय म्हणजे खर्च करणे आणि वृद्धी म्हणजे वाढ. वृद्धिम आयाती असा संधी विग्रह आहे. क्षयम आयाती संचयात. क्षयम आयाती संचयात. संचय म्हणजे संग्रह आणि क्षय या शब्दाचा अर्थ होतो क्षय म्हणजे नष्ट पावणे. आता दुसऱ्या ओळीचा अर्थ आपण समजावून घेऊया. सुभाषितकार म्हणत आहेत की तुझा हा जो ज्ञानरूपी खजिना आहे, तो जर का खर्च केला तर त्याच्यामध्ये वाढ होते, त्याच्यामध्ये वृद्धी होते. म्हणजे सुभाषितकारांना असं आपल्याला सांगायचं आहे की ज्ञान कुठे असतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बुद्धीमध्ये असतं. मग ते ज्ञान जर का आपण दुसऱ्यांना वाटलं, दुसऱ्यांना दिलं, तर आपल्या मेंदूमधलं ते ज्ञान नष्ट होतं का? नाही होत. काय होतं? त्या ज्ञानामध्ये वाढ होते, म्हणजेच ते ज्ञान अधिक भक्कम होतं, पक्क होतं, दीर्घकाळ आपल्या लक्षात राहतं. आणि म्हणून सुभाषितकार म्हणतात, व्ययतो वृद्धी मायाती. म्हणजे ते जर का समोरच्याला दिलं, वाटलं, तर त्याच्यामध्ये वाढ होते. पण ज्ञानरूपी जे धन आहे, ज्ञानरूपी जो खजिना आहे, तो जर का आपण संचय करून ठेवला, संचय म्हणजे काय, त्याचा जर का आपण संग्रह करून ठेवला, आपल्या बुद्धीमध्ये भरपूर ज्ञान आपण फक्त गोळा करून ठेवलंय आणि आपण जर का असं म्हणालो, नाही बाबा मी माझं ज्ञान कोणाला काही देणार नाही, तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, काही काळानंतर आपल्या बुद्धीमधल्या त्या ज्ञानाला काय होईल, विस्मरण होईल. ते ज्ञान आपण विसरून जाऊ. जेव्हा आपण परत परत ते लोकांना सांगू, वाटू, तेव्हा ते भक्कम होणारे, दीर्घकाळ लक्षात राहणारे. पण नुसतं जर का आपण त्याची साठवणूक करून ठेवली, तर ते स्मरणात राहणार नाही. काही दिवसांनी आपल्याला आपल्या त्या ज्ञानाचा विसर पडेल. म्हणजेच काय होईल, ज्ञानाचा क्षय होईल, ज्ञान नष्ट होईल. तुमच्या कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचं तर आपली ती मेमरी डिलीट होईल. कारण आपण त्याच्यावरती काही प्रक्रियाच केलेली नसणार आहे.
आणि म्हणून सुभाषितकाराने सांगितलेलं आहे की देवी सरस्वतीने दिलेला जो ज्ञानरूपी खजिना आहे तो खजिना अगदी अपूर्व आहे. कारण तो आपण दुसऱ्याला दिला तर त्याच्यामध्ये वाढ होते आणि आपल्या जवळच त्याचा साठा ठेवला तर कालांतराने आपण ती विद्या विसरून जातो. पण पैशाचा जर का आपण धन ह्या अनुषंगाने इथे उल्लेख बघितला ना, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण पैसे कोणाला वाटले, तर आपल्याकडचे संपून जातात. बरोबर आहे? पण विद्यारूपी धन मात्र आपण समोरच्याला दिलं, तर अधिक आपल्याकडे ते येतं, पक्कं राहतं. लक्षात आलाय अर्थ विद्यार्थी मित्रांनो? अगदी सविस्तर आपण अर्थ ह्याचा बघितला. आता आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे दुसऱ्या श्लोकाचा अर्थ. त्याच्या आधी हे सुभाषित हा श्लोक आपण म्हणणार आहोत. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामरक्षा जी आहे त्याच्यामधला आलेला हा श्लोक आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलंय? हनुमंताबद्दल सांगितलंय. हनुमंताची, मारुतीची सगळी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. सुभाषितकार म्हणतात, मनोजवम. मनोजवम म्हणजे ज्याचा वेग मनाप्रमाणे आहे असा. मनाप्रमाणे जो वेगवान आहे तो. नंतरचं विशेषण दिलंय मारुत तुल्य वेगम. मारुत म्हणजे वारा. वाऱ्याप्रमाणे ज्याचा वेग आहे असा. नंतरचं विशेषण त्यांनी दिलेलं आहे जितेंद्रियम. जितेंद्रियम म्हणजे ज्यांनी स्वतःच्या इंद्रियांना जिंकलंय, स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवलाय असा. त्याच्यानंतर बुद्धिमताम. जी बुद्धिमान जे आहेत, जे बुद्धिमंत आहेत, बुद्धीनी श्रेष्ठ आहेत, अशांमधला तो काय आहे? सगळ्यात प्रमुख किंवा श्रेष्ठ आहे. बुद्धिमतां वरिष्ठम. त्या बुद्धिमतांमधला तो वरिष्ठ आहे. वातात्मजम. वातात्मजम म्हणजे वाताचा तो आत्मज पुत्र आहे, पवनपुत्र आहे. आणि वानरयूत मुख्यम. वानरांचा तो काय आहे? वानरांच्या सेनेचा, वानरांच्या समूहाचा तो काय आहे? नेता आहे, मुख्य आहे. आणि असा कोण आहे? असा हा कोण? हनुमंत जो आहे त्या हनुमंताला जो कसा आहे? श्रीरामाचा, श्रीराम जे आहेत त्यांचा तो दूत आहे. अशा ह्या मारुतीला, श्रीरामांच्या दूताला मी शरण जातो, असा ह्याचा अर्थ आहे या श्लोकाचा. ह्या श्लोकामध्ये आपल्याला हनुमंताची वैशिष्ट्य, विशेषता सांगितली गेलेली आहे. कळलाय श्लोक सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो? चला आता पुढचा श्लोक बघूया. तिसरा श्लोक आधी आपण तो म्हणणार आहोत. कुसुमं वर्णसंपन्नं गंधहीनं न शोभते, न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. वा, काय सांगितलंय बघा. फुलाचं उदाहरण दिलेलं आहे आणि माणसांच्या एका प्रवृत्तीबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. आधी वरच्या ओळीचा अर्थ आपण समजून घेऊया. कुसुमम. कुसुम म्हणजे फूल. वर्णसंपन्नम. वर्ण म्हणजे रंग, संपन्न म्हणजे नटलेलं. एखादं फूल जर का वेगवेगळ्या रंगांनी नटलेलं असेल तर आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. बरोबर आहे? आपण लगेच ते फूल हातात घेतो, रंगीबेरंगी फूल. आणि फुलाचा ज्याला आपण मूलभूत गुण म्हणतो तो काय आहे मंडळी? तो काय आहे विद्यार्थी मित्रांनो? वास घेणं. पण जर का असं फूल आपण वास घ्यायला गेलो आणि ते गंधहीन जर का आपल्याला मिळालं. गंधहीन म्हणजे हीन म्हणजे नसलेला, गंध म्हणजे सुवास नसलेला. सुवास नसलेलं जर का ते फूल आहे असेल तर ते काय होतं? न शोभते. ते शोभून दिसणार नाही. कारण फुलाचा मूळ गुणधर्म काय आहे? सुवास देणं, सुगंध पसरवणं, परिमल पसरवणं. पण ते फूल जर का नुसतंच रंगीबेरंगी आहे आणि त्याला वास नाही आहे तर असं फूल शोभून दिसत नाही. आणि हे फुलाचं उदाहरण का दिलंय माहितीये का विद्यार्थी मित्रांनो? आपल्या माणसाच्या प्रवृत्तीसाठी दिलेलं आहे.
काय म्हणतायत ते? न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा. मधुर म्हणजे गोड, वचन म्हणजे बोलणं आणि क्रियाहीन म्हणजे आचरणात न आणलेलं. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, की एखादी व्यक्ती बघा खूप छान-छान बोलत असते, गोड बोलत असते, चांगले विचार मांडत असते, आपल्याला छान मार्गदर्शन करत असते. तिच्या बोलण्यावरती आपण खूप प्रभावित होतो. आपल्याला वाटतं, "वाह! किती छान आहे ही व्यक्ती, किती छान बोलते आहे, किती चांगले-चांगले विचार मांडते आहे." पण कालांतराने जर का आपल्याला कळलं, की ही व्यक्ती नुसतीच गोड-गोड बोलतेय, पण स्वतःच्या कृतीमध्ये तसं काहीच आणत नाहीये. मग अशा क्रियाहीन व्यक्तीकडे आपण लक्ष देऊ का? अशी व्यक्ती शोभून दिसेल का? तर अशी व्यक्ती शोभून दिसणार नाही. आणि हे कळावं म्हणून आपल्याला सुभाषितकारांनी कुसुम म्हणजे फुलाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे गोड बोलणारा मनुष्य जर का तशी कृती करत नसेल, तर तो जसा शोभून दिसत नाही, तसंच फूल रंगीबेरंगी दिसतंय, पण त्याला वास नसेल, तर ते शोभून दिसणार नाही. लक्षात आलंय? चला. आता चौथं सुभाषित काय म्हटलंय बघा. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. कसली कसली उदाहरणं दिली आहेत आणि काय आपल्याला समजावतायत बघा सुभाषितकार या श्लोकामध्ये. सुभाषितकार या श्लोकामध्ये असं सांगतायत, पहिल्या ओळीमध्ये ते म्हणतात, शतेषु जायते शूरः. जर का आपण शत म्हणजे 100, 100 जर का माणसं, लक्षात येतंय? 100 माणसं जर का आपण गोळा केली, तर त्या 100 माणसांमध्ये विद्यार्थी मित्रांनो, एक तरी शूर व्यक्ती जन्मतो किंवा एक तरी शूर व्यक्ती आपल्याला भेटतो. एक तरी शूर व्यक्ती आपल्याला भेटते, 100 जर का माणसं आपण गोळा केली तर. बरं का? पुढे काय म्हटलंय? सहस्रेषु च पंडितः. पंडित म्हणजे ज्ञानी मनुष्य किंवा विद्वान. जर का आपण सहस्र, जर का आपण 1000 माणसं जर का जमा केली, तर त्याच्यामधनं एक तरी खरा-खरा ज्ञानी माणूस, पंडित आपल्याला भेटतोच भेटतो. पुढे सुभाषितकार काय म्हणतात माहितीये? वक्ता दशसहस्रेषु. वक्ता म्हणजे व्याख्याता, व्याख्यान देणारा, बोलणारा, भाषण करणारा. दशसहस्र, जर का 10,000 माणसं आपण गोळा केली, तर त्यांच्यामध्ये आपल्याला एकतरी अस्खलित बोलणारा वक्ता सापडतोच सापडतो. पण सुभाषितकार शेवटी मात्र काय म्हणतायत बघा, दाता भवती वानवा. पण दान करणारा जो माणूस आहे, ज्याला डोनर म्हटलं जातं, तो दान करणारा माणूस, दातृत्वशील माणूस मिळणं मात्र कठीण आहे. आणि म्हणून वा न वा, वा म्हणजे आहे पण आणि न वा म्हणजे नाही पण. म्हणजे 100% आपण सांगू शकत नाही, की अमुक-अमुक माणसं जर का गोळा केली, तर त्याच्यामधनं आपल्याला एखादा दानी माणूस भेटेलच याची खात्री नाही. भेटेल किंवा कदाचित भेटणार नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, दाता भवती वा न वा. ओके? चला. आता पुढचं सुभाषित बघूया. काय म्हटलंय बघा, या सुभाषितामध्ये मांजराचं उदाहरण देऊन काय सांगितलंय माणसांसाठी बघा. आधी आपण ते सुभाषित म्हणूया. लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु संकटं दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लघुडाहतीम्. आता मांजराचं उदाहरण देऊन जो लोभी माणूस आहे ना, त्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकलेला आहे. आधी पहिल्या ओळीचा अर्थ समजावून घेऊया. लोभाविष्टो नरो वित्तम. नर म्हणजे माणूस असा अर्थ इथे घ्यायचा आहे. लोभाविष्ट जो माणूस लोभी आहे, त्याला फक्त वित्त, धन, पैसाच दिसत असतो. वीक्षते म्हणजे पाहतो. त्याला फक्त पैसाच दिसतो. पैसाच तो पाहतो. न तू संकटम, पण त्या पैशाच्या पाठीमागून येणारं संकट, समस्या मात्र त्याला दिसत नाही. कारण तो लोभी माणूस विचार करत नाही, की मी अप्रामाणिकपणे पैसा कमवलाय, खोटेपणाने पैसा कमवलाय, वाईट मार्गाने पैसा कमावलाय. त्याच्याशी त्याला काही कर्तव्य नसतं. त्याचं म्हणणं, मला पैसे पाहिजेत.
मग असे जर का वाईट मार्गाने कमवलेले पैसे असतील त्या लोभी माणसाने, तर त्याला फक्त ते पैसेच दिसत असतात. पण त्याच्या पाठीमागनं जे संकट येतं ते दिसत नाही. असं खोटेपणाने, असत्याच्या मार्गाने जर का बेकायदेशीर पद्धतीने जर का पैसे कमावले, तर नंतर आपल्याला समस्याच येणार आहे, संकटच येणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि हे पटवण्यासाठी खालच्या ओळीवरती आपल्याला त्यांनी मांजराचं उदाहरण दिलेलं आहे. दुग्धम पश्यती मार्जारो मार्जारः मांजर पश्यती पाहतो दुग्धम. आता मार्जार हा संस्कृत मधला शब्द विद्यार्थी मित्रांनो पुल्लिंगी आहे बरं का. पण आपण तो मराठीमध्ये घेताना पुल्लिंगी नाही घेत. ती मांजर असं आपण म्हणतो किंवा ते मांजर असं आपण म्हणतो. दुग्धम पश्यती मार्जारो. मांजर काय करते? दूध पाहते. न तथा लगुडा हतीम. लगुड म्हणजे काठी, हतीम म्हणजे मारणे. पण पाठीमागून जो काठीचा मार बसणार आहे, त्याच्याकडे त्या मांजराचं लक्ष नसतं. कारण त्या मांजराला फक्त दूधच दिसत असतं. आणि तुम्ही जर का एक निरीक्षण केलं असेल ना, विद्यार्थी मित्रांनो, तर मांजर कायम डोळे मिटून दूध पीत असते. त्याच्यामुळे तिला वाटत असतं आपल्याकडे कोणी बघतच नाहीये. ती हावऱ्यासारखं लोभ येऊन फक्त त्या दुधावरतीच नजर ठेवते. दूध प्यायला लागते आणि पाठीमागून काय होतं? काठीचा तडाखा बसतो. हे मांजराचं उदाहरण त्या लोभी माणसासाठी दिलेलं आहे, की त्यांनी लोभानी पैशाकडे तो बघत राहतो, पण पाठीमागून येणारं संकट मात्र त्याला दिसत नाही. आता आपल्याला जायचंय ते म्हणजे 6व्या सुभाषिताकडे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अर्थ कळतोय ना? हां, चला. अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापतीः यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं की या संपूर्ण सुभाषितांमध्ये जिथे जिथे लाल अक्षरामध्ये क्रियापदाची रूपं लिहिलीत की नाही ही सगळी, ती सगळी आत्मनेपदाची रूपं आहेत. आत्मनेपदाचा लट्लकाराचा भाग जेव्हा आपण घेणार आहोत, तेव्हा हे आपण सविस्तर अधिक बोलणार आहोत. चला, काय म्हटलं या सुभाषितामध्ये? अपारे काव्य संसारे कविरेक प्रजापतीही. अपारे काव्य संसारे, काव्यरूपी संसार. काव्य म्हणजे साहित्य. या साहित्यामधला जो संसार आहे त्याचा प्रजापती. प्रजापती म्हणजे कोण? ब्रह्मदेव. त्याचा प्रजापती कोण आहे? कवी आहे. कारण तो काय करतो? काव्य करतो, कविता करतो, साहित्य लिहितो. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की ह्या अपार अशा काव्यसृष्टीमध्ये कवी हा एकच प्रजापती किंवा ब्रह्मदेव आहे. का असं म्हटलं आहे? यथास्मै रोचते विश्वम. त्याला जसं हे विश्व, ही सृष्टी, हे जग, त्याला जशी ही सृष्टी रुचते, आवडते, तथा वै परिवर्तते. त्या पद्धतीनेच तो काय करतो? ते साहित्य लिहितो किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन पावतो, करतो. लक्षात येतंय तुमच्या? म्हणजे काय सांगायचंय माहितीये का? आपलं हे संपूर्ण जग किंवा सृष्टी असं मानलं जातं, की ब्रह्मदेवाने निर्माण केली. बरोबर आहे? मग साहित्य ही सुद्धा एक प्रकारची काय आहे? प्रतिसृष्टीच आहे, प्रतिसंसारच आहे. त्याच्यामधला प्रजापती कोण? साहित्य लिहिणारा म्हणजेच कोण? कवी. आलाय अर्थ लक्षात? आता आपल्याला जायचंय ते म्हणजे 7व्या श्लोकाकडे. काय म्हटलंय बघा. आधी आपण तो श्लोक म्हणूया. वनस्पतेरपक्वानि फलानि प्रचिनोति यः विन्दते न रसं तेभ्य बीजं चापि विनश्यति. खूप छान सांगितलंय बघा. सुभाषितकार या ठिकाणी सांगतायत की वनस्पतेर पक्वानी फलानी प्रचिनोति यः. सुभाषितकारांनी असं सांगितलेलं आहे की प्रचिनोती म्हणजे गोळा करणं. वनस्पती, झाडाची जी फळं आहेत, झाडाला लागलेलं जे फळ आहे, ती झाडाला लागलेली फळं जर का आपण कच्ची गोळा केली, तर या ठिकाणी सुभाषितकार आपल्याला सांगता आहेत, विंदतेन रसम तेभ्यः. त्या कच्च्या फळांमधनं आपल्याला रस तर मिळत नाहीच. बीजम च अपि विनश्यति. विग्रह आहे. बीजम चापी च अपि. पण त्याच्यामधलं बी सुद्धा नष्ट होतं.
म्हणजे याचा भावार्थ काय माहितीये का विद्यार्थी मित्रांनो? इथे सुभाषितकारांनी असं सांगितलेलं आहे, की एखाद्या झाडाला जे फळ लागलंय ते पक्व होईपर्यंत, संपूर्णपणे तयार होईपर्यंत ते तोडायचं नाही. आणि ते फळ कच्चं असताना जर का आपण तोडलं, तर त्या फळामधला रस तर आपल्याला मिळत नाहीच, पण त्या फळामध्ये बी सुद्धा पूर्ण निर्माण झालेली नसते, की ती बी परत जमिनीमध्ये रोवली तर दुसरं झाड निर्माण होऊ शकतं. म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये काय होतं, आपण त्या फळाचा नाशच करतो. आणि म्हणून आपल्याला काय सांगितलेलं आहे, पूर्ण तयार झालेलं जे फळ आहे, तेच आपण तोडलं पाहिजे. आता ह्याच्यामधनं त्यांनी भावार्थ काय सांगितलेला आहे, की कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला गेल्याशिवाय तिचा उपयोग करायला सुरुवात करायची नाही. अगदी आपलं नेहमीचं उदाहरण तुम्हाला देते. फळाचं दिलंय म्हणून या ठिकाणी. आता बघा, मे महिन्यामध्ये आपण सगळेजण आंबे खातो, बरोबर आहे? मार्चपासनं फेब्रुवारी शेवटापासनं मार्चपासनं त्या झाडाला आधी कैऱ्या लागतात, छोट्या-छोट्या असतात. मग ती छोटीच कैरी जर का आपण तोडली, तर सांगा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामधनं रस मिळेल का? नाही मिळणार. आणि त्या कैरीमध्ये बाठ सुद्धा तयार झालेली नसणार आहे. त्याच्यामुळे ते बी परत रोवून त्याच्यापासून झाड सुद्धा निर्माण होणार नाही. आता आलंय लक्षात काय सांगायचंय सुभाषितकारांना या श्लोकामधनं? चला, आता शेवटचा काय श्लोक आहे ते आपण बघणार आहोत. आधी तो श्लोक म्हणूया. न देव वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावे हि विद्यते देव तस्मात् भावो हि कारणम. खूप छान अर्थ आहे बघा. न देवो वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये. काष्ठ म्हणजे लाकूड, पाषाण म्हणजे दगड, मृण्मय म्हणजे काय, माती. या ठिकाणी सुभाषितकार आपल्याला असं सांगता आहेत, की देव लाकडाच्या मूर्तीत, दगडाच्या मूर्तीत, मातीच्या मूर्तीत नाहीये. तर देव कुठे आहे? कुठे शोधायचंय आधी त्याला? भावेही विद्यते देव. तर आपल्या मनामध्ये देवाबद्दलचा जो भाव आहे, देवाबद्दलची जी श्रद्धा आहे, तस्मात् भावो हि कारणम. ती श्रद्धा, तो भावच आपल्याला देव मिळवून देतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मनामध्ये जर का देवाबद्दलचा भाव आहे, देवाबद्दलची ज्याला आपण म्हणतो अटॅचमेंट आहे, देवाबद्दलची श्रद्धा आहे, तर मग लाकडाची मूर्ती असू दे, दगडाची मूर्ती असू दे, मातीची मूर्ती असू दे, आपल्याला त्याच्यामध्ये देव दिसतो. पण तो कधी दिसेल? नुसत्या लाकडाच्या, दगडाच्या, मातीच्या मूर्तीत दिसणार नाही. आधी आपल्या मनामध्ये तो पाहिजे. आपल्या मनामध्ये जर का तो देवाबद्दलचा भाव असेल, तरच आपल्याला काय दिसतं? त्या मूर्तीमध्ये देव दिसतो. कारण आपला भावच त्या मूर्तीमध्ये देवत्व आणत असतो. लक्षात आलेला आहे अर्थ? म्हणून बघा आपल्याकडे म्हटलं जातं, भाव तेथे देव. किंवा गाडगे महाराज जे आहेत, संत गाडगे महाराज, त्यांनी तर म्हटलंय, की प्रत्येकाच्या मनामध्येच देव आहे. म्हणजे तो भाव आपल्या मनामध्ये असेल, तर सर्वदूर आपल्याला देव दिसणारच आहे. लक्षात आलाय अर्थ विद्यार्थी मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आत्मनेपदिया या पद्यपाठाचा अर्थ समजावून घेतला. तुम्हाला जर का हा भाग विद्यार्थी मित्रांनो आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि आपलं जे शैक्षणिक चॅनल आहे स्पंदन अकॅडमी ह्याला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.